UPSC राज्यसेवा ऑनलाईन क्लासेस होतो आहे आणि त्याच्यामध्ये आपला टॉपिक जो आहे तो आहे मॉडर्न हिस्ट्री. मॉडर्न हिस्ट्रीमध्ये काल आपण जे आहे इंग्रजांनी जे बनवलेले कायदे जे होते ते आपण इंग्रजांनी ज्या ज्या भारतामधील जे काही रूढी परंपरा होत्या त्याच्यावर जो आहे इंग्रजांनी कुठे ना कुठे प्रहार करण्याचा प्रयत्न केला तो आपण काल कव्हर केला. बालविवाहावर आपण फोकस केलं होतं. बालविवाहामध्ये शारदा कायदा खूप इम्पॉर्टंट आहे. शारदा ॲक्ट ज्याला आपण म्हणतो 1930. शारदा कायद्यावर अनेक प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. ठीक आहे, शारदा कायद्यावर कन्सेप्ट ॲक्टवर विचारलेले आहेत. मग आपण विधवा पुनर्विवाह टॉपिक कव्हर केला होता. विधवा पुनर्विवाह, ठीक आहे, याच्यामधून एक क्वेश्चन विचारलेले आहे. लॉर्ड डलहौसी 1856, ईश्वरचंद्र विद्यासागर. ठीक आहे, आपण ठगांचा बंदोबस्त बघितला होता. ठगांचा बंदोबस्त बघितला होता. त्याच्यानंतर आपण सती प्रथा कव्हर केली होती. सती प्रथा जी होती, ठीक आहे, लॉर्ड विलियम बेंटिक. मग त्याच्यानंतर आपण जे आहे दास प्रथा कव्हर केली होती. दास प्रथा, इंडियन स्लेव्हरी ॲक्ट, बरोबर. शिशुवधला आपण कव्हर केलं होतं. शिशुवध, राईट. सो हे सर्वच जे आहेत ते शिशुवध आणि अजून जे आहेत हे सगळेच जे टॉपिक्स आहेत आपण कव्हर केले. याच्यामध्ये अजून काही राहिलेलं आहे का? याच्यामध्ये अजून काही राहिलेलं आहे? शिशुवध व्यतिरिक्त येस, ठग प्रथा, विधवा पुनर्विवाह, नरबडी, दास प्रथा, नरबडी प्रथा, राईट. सो हे सगळे जे आहे आपण हे कव्हर केलेलं आहे. नरबडी प्रथा. सो इथपर्यंत सगळंच आपण जे आहे कव्हर केलं होतं कालच्या क्लासमध्ये. सर्व हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. सो इथे हा टॉपिक जेव्हा संपतो तर त्याच्यामध्ये जो आपला सामाजिक सुधारणा जी आपण स्टार्ट केलं होतं, सामाजिक सुधारणा आणि धार्मिक सुधारणा, तो पूर्ण टॉपिक कव्हर झालेला आहे. तर सामाजिक सुधारणा आणि धार्मिक सुधारणा, सामाजिक सुधारणा आणि धार्मिक सुधारणा. सामाजिक सुधारणा आणि धार्मिक सुधारणामध्ये काय काय कव्हर केलं आपण? पहिले हिंदू धर्मातील आपण जे आहे हिंदू धर्मातील जे बदल होते ते आपण कव्हर केले होते. हिंदू धर्मातील बदल कोणते कोणते होते आपण सगळे बघितले होते. ठीक आहे, ब्रह्म समाज, आर्य समाज, ठीक आहे, त्याच्यानंतर रामकृष्ण मिशन, ओके, यंग बंगाल मुवमेंट, ते हिंदू धर्मात. मग आपण मुस्लिम धर्मातील जे आहे आंदोलन कव्हर केले होते. ठीक आहे, मुस्लिम कम्युनिटीमधील आंदोलन आपण कव्हर केले होते. अलीगड आंदोलन, वहाबी आंदोलन, देवबंद आंदोलन, हे सगळे आपण कव्हर केले. मग त्याच्यानंतर आपण जे आहे मग दलित सुधारणामध्ये गेलो आपण. ठीक आहे, मग त्याच्यानंतर आपण जे आहे ते झाल्यानंतर आपण पारशी सुधारणा बघितल्या, रहनुमाय दार्शन सभा. मग शीख सुधारणा आपण कव्हर केल्या आणि मग त्याच्यानंतर इंग्रजांचे कायदे. तर इथे हा जो टॉपिक आहे आपला, काय म्हणतो आपण त्याला, सामाजिक सुधारणा व धार्मिक सुधारणा, इथे हा टॉपिक कम्प्लीट झालेला आहे. ठीक आहे, हा पूर्ण टॉपिकमधून जे आहे तुम्हाला एक क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करू शकतो की हो, आणि त्याच्यामध्ये तुम्ही अजून चांगला थोडासा त्याच्यामध्ये जे आहे रिसर्च ओरिएंटेड अभ्यास करा आणि त्याच्यामधून अजून काही पॉईंट्स आहेत त्याला कव्हर अप करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, सो हा टॉपिक इथे आपण कव्हर करतो आहे आणि हा कव्हर झालेला टॉपिक. आता आपण पुढे नेक्स्ट टॉपिककडे जाऊ. सो 1857चा जो उठाव आहे तो आपण बघितला होता. ज्यावेळेस 1857चा उठाव मी तुम्हाला शिकवत होतो त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की 1857चा जो उठाव आहे तुम्हाला त्याचा जेव्हा तुम्ही त्याचा अभ्यास करता तर 1857चा उठाव भारत आणि 1857चा उठाव महाराष्ट्र याला वेगवेगळं फोकस करून वाचा. 11th जी स्टेट NCERT आहे त्याच्यामध्ये पण भरपूर इन्फॉर्मेशन दिलेली आहे अबाउट 1857 रिव्होल्ट, महाराष्ट्राशी संबंधित खासकर. तर ते जेव्हा 1857चा उठाव आपण पूर्णपणे वाचतो तर आपल्याला एक गोष्ट जी आहे इथे क्लिअरली समजायला येईल की आता जे आहे आपण युद्ध करून जे आहे आपण जिंकू शकतो. युद्ध करून किंवा आपण काहीतरी कट कारस्थान करून जे आहे आपण इंग्रजांशी लढू शकत नाही. आपण इंग्रजांची जे आहे असं हे जे आहे अशी एक मत जे आहे असं भारतीयांमध्ये पोहोचलं. भारतीयांमध्ये एक अंडरस्टँडिंग आली. मग भारतीयांना जे आहे भारतीयत्व पण निर्माण झालं भारतीयांमध्ये. म्हणजे कुठे ना कुठे राष्ट्रप्रेम पण निर्माण होत होतं. ठीक आहे, राष्ट्रप्रेम पण निर्माण झालेलं आहे की आपला एक देश आहे. ह्या रिव्होल्ट झाल्यानंतर, उठावाच्या नंतर कुठे ना कुठे राष्ट्रप्रेम निर्माण होत आहे आणि कुठे ना कुठे याची पण एक कल्पना येऊन राहिली आहे की बाबा
आपण युद्ध करून जिंकू शकत नाही. मग आता काय करायचं? मग आता जे यांनी बनवलेलं जे प्रशासन आहे, यांचे प्रशासकीय जे पदं आहेत, त्याच्यामध्ये आपण एंट्री करायची आणि तिथून जे आहे आपण नवीन काहीतरी त्याच्या प्रशासनामध्ये जाऊन आपण आपले डिमांड्स पूर्ण करायचे. म्हणून इथे जे आहे राजकीय संघटना बनण्याची सुरुवात होते. आणि यामध्ये सर्वात मोठी जी राजकीय संघटना आहे ती आहे नो डाऊट भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेस ज्याला आपण म्हणतो. पण इंडियन नॅशनल काँग्रेस बनण्याच्या पहिले पण काही जे छोटे छोटे संघटना आहेत ते बनले होते, राजकीय संघटना बनले होते. राजकीय संघटनांची जी सुरुवात आहे ती बंगालपासूनच झालेली आहे. आता बंगालच का बरं? कारण की बंगालमधूनच क्रांतीचा उगम आहे. ठीक आहे, सगळी जे तुम्ही बघू शकता की बंगाललाच कलकत्ताला जी आहे त्यांची राजधानी आहे इंग्रजांची, आणि तिथेच कॉलेजेस युनिव्हर्सिटीज सगळे डेव्हलप झाले आणि तिथूनच कुठे ना कुठे जे आहे राजाराम मोहन राय पण बंगालचेच आहेत, ईश्वरचंद्र सागर पण बंगालचेच आहेत राहणारे. तर तुम्ही इथे कुठे ना केशवचंद्र सेन इज फ्रॉम बंगाल. तर तुम्ही बघू शकता की जे काही क्रांतीची जी सुरुवात होऊन राहिली आहे ती बंगाल आहे, हॉटस्पॉट बंगाल आहे. सो तुम्ही हे म्हणू शकता की जे बंगालपासूनच जे आहे हे राजकीय संघटनांची सुरुवात झाली आणि मग ती इतर देशात आपल्या सर्व साईडला आली. मग ती बॉम्बे प्रोव्हिन्सेसला आली, मग ती मद्रास प्रांताकडे आली. तर ती जी राजकीय संघटनांची जी सुरुवात आहे ती आपण आज बघणार आहोत. अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिक आहे. आणि राजकीय संघटना आपण कसे कव्हर करू? पहिले आपण काँग्रेसच्या पहिल्याच्या राजकीय संघटनामध्ये बघूया आणि मग त्याच्यानंतर काँग्रेसची स्थापना आपण बघणार आहोत आज. ठीक आहे. सो आपण पहिले बंगाल प्रांताकडे जाऊया. ठीक आहे. काँग्रेसच्या स्थापनापूर्वी चे राजकीय संघटना हे हा आपला टॉपिक आहे आणि त्याच्यामध्ये आपण पहिला फोकस करू बंगाल. बंगालमध्ये सर्वात पहिलं आपण बघू लँड होल्डर्स सोसायटी किंवा लँड होल्डर्स असोसिएशन. यालाच म्हटलेलं आहे जमीनदारी असोसिएशन. जमीनदारी असोसिएशन काही पुस्तकांमध्ये जमीनदारी असोसिएशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बंगालची जी फोकस करणार आहोत तिचं नाव आहे बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी. बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत ब्रिटिश इंडिया असोसिएशन. त्याच्यानंतर इंडियन लीग आणि मग त्याच्यानंतर जी आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जीची इंडियन असोसिएशन. सो हे आपण आता कव्हर करूया. हा बंगालमधील महत्त्वपूर्ण राजकीय संघटना आहे. आता एक एक करून आपण याला फोकस करू. सर्वात पहिले आपण लँड होल्डर्स असोसिएशन बघू. ठीक आहे. सर्वात पहिले आपण लँड होल्डर्स असोसिएशन बघू. क्लॅरिटी व्यवस्थित आलेली आहे? क्लॅरिटी एकदम आहे? लँड होल्डर्स असोसिएशन ची स्थापना ज्यांनी केली त्यांचं नाव आहे द्वारकानाथ टॅगोर. काय नाव आहे त्यांचा? संस्थापक आहेत द्वारकानाथ टॅगोर आणि वर्ष आहे 1838. द्वारकानाथ टॅगोर 1838. ठीक आहे. सो लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. या व्यतिरिक्त त्याच्यामधील सदस्य पण आहेत राधाकांत दास आणि प्रसन्न कुमार. सदस्य जे आहेत राधाकांत दास आणि प्रसन्न कुमार. हे पण लक्षात ठेवायचं. राधाकांत दास आणि प्रसन्न कुमार हे त्याचे सदस्य. सो जमीनदारी असोसिएशनची स्थापना झाली ती का बरं झाली? जमीनदार आहेत हे राधाकांत दास, प्रसन्न कुमार ठाकूर
हे जमीनदार लोक आहेत आणि जमीनदारांचं हितांचं संरक्षण करण्यासाठी, जमीनदारांचं हितांचं संरक्षण करण्यासाठी यांनी या संघटनेची स्थापना केली होती. त्याचंच नाव आहे लँड होल्डर्स असोसिएशन किंवा जमीनदारी असोसिएशन. ओके, सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट जे तुम्हाला सांगण्यासारखं असा आहे की जो क्वेश्चन इथून निर्माण होतो एक्झाममध्ये की भारताची पहिली राजकीय संघटना कोणती आहे, तर भारताची पहिली राजकीय संघटना जी आहे ती लँड होल्डर्स असोसिएशन आहे. त्याची स्थापना कलकत्ताला करण्यात आलेली आहे. वर्ष आहे 1838 आणि जे संस्थापक आहेत ते आहेत द्वारकानाथ टागोर. या व्यतिरिक्त राधाकांत देव आणि प्रसन्न कुमार ठाकूर हे त्याचे काय आहेत, सदस्य आहेत. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की पहिली पॉलिटिकल पार्टी आहे. ठीक आहे, जमीनदारांना सपोर्ट, जमीनदारांचं रक्षण, जमीनदारांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे हे त्याचे प्रमुख उद्देश आहेत. परत सांगतोय, जमीनदारांचं रक्षण, जमीनदारांना त्यांनी सपोर्ट केलेला आहे आणि जमीनदारांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी याची संघटना बनवलेली आहे. आणि जमीनदारांचे सगळे प्रॉब्लेम्स कोणासमोर मग पुटअप केले जातील, इंग्रजांसमोर. किंवा आमचे हे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठी ही संघटना जी आहे ही बनवली. सो दिस इज ऑल अबाउट जे आहे जमीनदारी असोसिएशन. जमीनदारी असोसिएशन क्लिअर झालेली आहे सगळ्यांना. बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी पुढची जी संघटना आहे तिचं नाव आहे बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी. बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी. बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी. बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी जी आहे ती 1843ला जॉर्ज थॉम्सन यांनी याची स्थापना केली. 1843 जॉर्ज थॉम्सन हे याचे संस्थापक. ठीक आहे, 1843 जॉर्ज थॉम्सन. तर इथे तुम्हाला क्लिअरली समजायला येऊन जातं. ठीक आहे, ब्रिटिश आणि इंडियन, ब्रिटिश आणि इंडियन या दोघांनी मिळून ज्या सोसायटीची स्थापना केली, म्हणजे ब्रिटिशर्सनी आणि इंडियन्सनी, ठीक आहे, भारतीय यांनी मिळून जी स्थापना केली त्याचंच नाव आहे बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी. 1843 जॉर्ज थॉम्सन. ही बंगालमधली दुसरी संस्था आहे. ठीक आहे, तर ही पण तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ही एक भारतीय व गैर सरकारी इंग्रजांची संघटना आहे. ठीक आहे, ही एक भारतीय लोक आहे त्याच्यामध्ये आणि गैर सरकारी इंग्रज. जे सरकारमध्ये नाही काम करत, ठीक आहे, ते जे इंग्रज आहेत, ठीक आहे, जे सरकारमध्ये गव्हर्नमेंट जॉबमध्ये नाही ते इंग्रज आणि भारतीय यांनी मिळून जे संघटना बनवली त्याचं नाव आहे ब्रिटिश इंडिया सोसायटी आणि त्याचे संस्थापक आहेत जॉर्ज थॉम्सन. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर या दोघांची इन्फॉर्मेशन आपल्याला जे आहे असली पाहिजे. त्याचं का बरं असली पाहिजे आपल्याला, कारण की या दोघांचंच मिश्रण जे आहे ते आहे ब्रिटिश इंडिया असोसिएशन. ह्या दोघांचं जे मिश्रण आहे लँड होल्डर्स असोसिएशन आणि बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी या दोघांचं मिळून जे आहे एक वेगळी संघटना बनलेली आहे. ती आपण आता बघू. केशवचंद्र सेन जे आहे ते इथे दिसत नाही आपल्याला लँड होल्डर्स मध्ये. केशवचंद्र सेनची एंट्री नंतर येईल 58-59% नंतर. ओके, सो ब्रिटिश इंडिया असोसिएशन ही इम्पॉर्टंट आहे. ब्रिटिश इंडिया असोसिएशन ही इम्पॉर्टंट आहे खूप जास्त. 1851 संस्थापक आहेत, स्थापना ज्यांनी केली त्यांचं नाव आहे राधाकांत देव. राधाकांत देव जे आहेत हे तेच आहेत जे जमीनदारीमध्ये होते. जमीनदारी असोसिएशन, लँड होल्डर्स सोसायटी. आणि आपण आता बघितलं ब्रिटिश इंडिया असोसिएशन, बंगाल ब्रिटिश इंडिया असोसिएशन. या दोघांचं मिळून ही संस्था ब्रिटिश इंडिया असोसिएशन.
ब्रिटिश इंडिया एसोसिएशन. या दोन्ही संस्थांना मिळून आलं 1838, 1842. ये दोनों को मिला दिया और क्या बना दिया? ब्रिटिश इंडिया एसोसिएशन. कब बनाया? 1851. स्थापना कोण करते? राधाकांत. राधाकांत देव बद्दल मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन, जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. राधाकांत देव यांनी जो सती कायदा येत होता, विलियम बेंटिकद्वारे जो सती कायदा बनवण्यात येत होता, त्याचा यांनी विरोध केला. म्हणजे हे सतीचे समर्थक आहेत. राधाकांत देव सतीचे समर्थक आहेत, त्यांना तो कायदा नव्हता होत. ठीक आहे, हे पण तुम्हाला राधाकांत देव बद्दल थोडंसं पॉईंट माहीत पाहिजे. ठीक आहे. सो एनिवेज, राधाकांत देव यांनी ब्रिटिश इंडिया असोसिएशनची स्थापना केली 1851. ठीक आहे. ही पण कुठे करण्यात आली? ही पण कलकत्ता, बंगालमध्ये करण्यात आली. ओके. सो राधाकांत देवद्वारे जी आहे तुम्हाला जी आहे ब्रिटिश इंडिया असोसिएशन 1851ला करण्यात आली. त्या दोन्ही संघटनांना त्यांनी मिळवलं आणि त्याचं केलेलं आहे. ओके. तो जमीनदारांचे संरक्षण करणे वगैरे वगैरे हे सगळे त्याचे जे आहे पॉईंट्स आहेत. या ब्रिटिश इंडिया असोसिएशननी आता विद्रोह जे आहे ते एक विद्रोह आहे, त्याला आपण म्हणतो नीड विद्रोह. नीड विद्रोह झाला होता. ठीक आहे. नीड विद्रोहाबद्दल नक्कीच अभ्यास करा. ठीक आहे. तुम्हाला इथे 2 नावं असतील, विश्वास. ओके. हे जे नीड विद्रोह आहे, या नीड विद्रोह आय थिंक इट इज 1858-60च्या काळामध्ये. ठीक आहे. तर हा जो नीड विद्रोह आहे, हा जो नीड विद्रोह झाला होता, जमीनदारांच्या विरोधात झाला होता, याच्या अगेन्स्टमध्ये जी आहे, या नीड विद्रोहाच्या अगेन्स्टमध्ये एक जी आहे कायदेशीर कारवाई केली पाहिजे आणि एक जे आहे जे आहे याच्यामध्ये जे आहे पूर्णपणे अभ्यास करून यांचा जो कोणी हा विद्रोह केला त्यांना जे आहे अटक झाली पाहिजे. याच्यासाठी या संघटनेने खूप प्रयत्न केले, ब्रिटिश इंडिया असोसिएशन. सो यू हॅव टू रिमेंबर अबाउट ब्रिटिश इंडिया असोसिएशन. नीड विद्रोह पण तुम्ही नक्कीच वाचा. ओके. सो आवाज थोडा कमी येत आहे का? अडकत येत आहे आवाज? आता क्लिअर आहे? ठीक आहे. एक जांच करण्यासाठी त्यांनी जी आहे एक संघटना बनवा असं त्यांनी सांगितलं. ओके. सो हे संघटना 3 संघटना आपण इथे कव्हर करतो. ब्रिटिश इंडिया असोसिएशन, लँड होल्डर सोसायटी, बंगाल ब्रिटिश इंडिया असोसिएशन. आपण बंगालमधील जी आहे, आपण बंगालमधील सर्व राजकीय संघटना वाचत आहोत. नीड विद्रोह होमवर्क आहे तुमचा. नीड विद्रोह वाचा. ठीक आहे. नीड विद्रोह अनेक आहेत, सुरुवातपासून वाचा. एकच नीड विद्रोह नाही, त्याच्यामध्ये 2-3 येतात. बरं. नेक्स्ट आहे इंडियन असोसिएशन. इंडियन असोसिएशन स्थापना वर्ष आहे 1875 आणि संस्थापक आहेत शिशिर कुमार घोष. शिशिर कुमार घोष हे याचे संस्थापक. ठीक आहे. इट इज नॉट इंडियन असोसिएशन, इट इज इंडियन लीग. ठीक आहे. इंडियन लीगचे संस्थापक आहेत शिशिर कुमार घोष. सो शिशिर कुमार घोषनी इंडियन लीगची स्थापना केली 1875. ठीक आहे. ठीक आहे. याचा प्रमुख उद्देश आहे, शिशिर कुमार घोष हे कालांतराने काँग्रेसचे मोठे नेते बनलेले आहेत. ठीक आहे. यांची जी संघटना आहे शिशिर कुमार घोषची, ती आहे इंडियन लीग 1875ला. उद्देश आहे भारतीयांमध्ये, आता इथून भारतीय शब्द यूज होऊन राहिला बघा, इथून भारतीय शब्द यूज होऊन राहिला. आतापर्यंत ते जमीनदारांचं समर्थन वगैरे वगैरे चालू आहे, पण इथून ज्या संघटना बनल्या आहेत तिथून आता भारतीय संकल्पना निर्माण होती आहे. ठीक आहे. जे उद्देश आहे यांचा किंवा भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची जी भावना आहे, राष्ट्रीयत्वाची भावना जी आहे ती भारतीयांमध्ये निर्माण करणे, राष्ट्रीयची भावना जी आहे ती भारतीयांमध्ये निर्माण करणे, हा त्याचा प्रमुख उद्देश आहे. इंडियन लीग 1874. इम्पॉर्टंट आहे का? येस, खूप खूप इम्पॉर्टंट आहे. मॅच द फॉलोइंग वगैरे वगैरेमध्ये हे सगळे क्वेश्चन्स जे आहेत आयोगाने विचारलेले आहेत. सो इंडियन लीग जी आहे आपण बघितली बाय शिशिर कुमार घोष. ओके. डन. आगे बढ़े. इंडियन लीग क्लियर. आगे बढ़ते हैं. नेक्स्ट है इंडियन एसोसिएशन.
इंडियन असोसिएशन. मला वाटते आतापर्यंत याच्यावरून जे आहे ते 10-15 वेळा क्वेश्चन झालेले. इंडियन असोसिएशन, इंडियन असोसिएशन 1875. संस्थापक कोण आहेत? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. सचिव कोण आहेत? आनंद मोहन बोस. तर आता ही जी इंडियन असोसिएशन आहे, आता हिच्याबद्दल एक महत्त्वपूर्ण पॉईंट, पहिला पॉईंट जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की काँग्रेसच्या स्थापनापूर्वी ही भारताची सर्वात लोकप्रिय आणि सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. काँग्रेसची स्थापना झाली, काँग्रेसने सर्व राजकीय पक्षांना फेल केलं नंतर छोटे, कारण की काँग्रेस काय होती, काँग्रेसने पूर्ण भारत स्वरूप घेतलेला आहे. काँग्रेसचे सदस्य बॉम्बे प्रांत, मद्रास प्रांत, कलकत्ता प्रांत सगळीकडून आले होते. बट हे जे तुम्ही राजकीय संघटना बनवून राहिले, हे सगळ्या क्षेत्रातून इथे अजूनही संघटन बनलेलं नाही आहे. हे संघटन स्पेशली बंगालमध्ये सीमित आहे. पण ही काँग्रेसच्या पहिलेची सर्वात मोठी संघटना आहे. खूप जास्त लोकप्रिय झाली होती. युवा खूप मोठ्या प्रमाणात प्रभावित होते सुरेंद्रनाथ बॅनर्जीशी आणि आनंद मोहन बोस. सो हे लक्षात ठेवायचं. या संघटनेने काही आंदोलनं पण केलेली आहेत. या संघटनेचे काही आंदोलन आहेत जे खूप प्रसिद्ध आहेत. ते आंदोलन पण आपल्याला बघावं लागते. ठीक आहे, ते कोणते आंदोलन आहेत ते आपण बघू. ठीक आहे. सो सर्वात पहिले तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की त्या काळामध्ये एक एक्झाम व्हायची, जशी आज UPSC होते, तर त्यावेळेस काय होत होती, ICS होत होती, इंडियन सिव्हिल सर्व्हिस ज्याला म्हणायची. तर ICS साठी जे एज आहे ते ICS साठी एज होतं 21. वय जे आहे ते वय होतं 21. लक्षात ठेवा. मग त्याच्यानंतर काय झालं, इथे एक व्हाईसरॉय आला, त्याचं नाव होतं लॉर्ड लिटन. काय नाव आहे? लॉर्ड लिटन. तर जो लॉर्ड लिटन आहे त्यांनी हे ICSचं एज किती केलं होतं त्यांनी ICSचे एज? त्यांनी ICSचे एज जे आहे 19 करून टाकलं. तर सुरेंद्रनाथ बॅनर्जीचं म्हणणं आहे वा 19 जर तुम्ही वय करा तर भारतीय पासच कसे होतील? पहिली गोष्ट तर ICS एक्झाम भारतात होतच नव्हती. ठीक आहे, पहिली गोष्ट तर भारतात एक्झामच नव्हती होत. एक्झाम लंडनमध्ये जाऊन द्यायला लागायची. भारतामध्ये ICSची एक्झाम जी आहे कधीपासून झाली हे तुम्ही मला नक्कीच होमवर्कमध्ये सांगा. सुरुवात. ठीक आहे, भारतामध्ये परीक्षा कधीपासून झाली आणि भारतीयांना परवानगी कधीपासून भेटली ICS देण्याची हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आत्ताच्या आता इकडे बाजूला गुगल सर्च नाही करायचं, पटकन इकडे सांगितलं आणि इकडे फटफट केलं. आता बोर्डकडे लक्ष द्या. आता कन्सेप्ट चालू आहे, फटाफट तिकडे आपलं मोबाईल चालू केला, गुगल सर्च केलं, तसं नाही करायचं. आता टॉपिक चालू आहे तर टॉपिककडे फोकस करा. नंतर तुम्हाला जसं माहीत पडतं तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. ICS मी परत 2 क्वेश्चन विचारतो. ठीक आहे, ICS परीक्षा देण्याची परवानगी भारतीयांना कधीपासून भेटली आणि ICS भारतात कधीपासून झाली? हे 2 क्वेश्चन वेगवेगळे. हे 2 क्वेश्चन मी तुम्हाला पुट केले. आता मी लॉर्ड लिटनबद्दल सांगतोय तुम्हाला. लॉर्ड लिटन जो व्यक्ती आहे ते भारतामध्ये आले, त्यांनी ICSचं वय कमी करून टाकलं, 21 पासून 19 करून टाकलं. मग हा जो पक्ष आहे इंडियन असोसिएशन, याने म्हटलं हे कसं शक्य आहे, भारतीय देतीलच कसे काय, मोठ्या मुश्किलनी सगळं होत आहे, तर आम्हाला परमिशन भेटलं तर तुम्ही कसं काय आम्ही एंट्री कसं मागू प्रशासन. म्हणून सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि यांचा जो पक्ष आहे सो कॉल्ड इंडियन असोसिएशन यांनी जे आहे एक आंदोलन केलं, ज्याला आपण सिव्हिल सर्व्हिस मुवमेंट पण म्हणतो. ठीक आहे, सिव्हिल सर्व्हिस मुवमेंट, त्याचं नाव आहे सिव्हिल सर्व्हिस मुवमेंट. या आंदोलनाचं नाव आहे सिव्हिल सर्व्हिस मुवमेंट. ठीक आहे, भारतीय जनपद आंदोलन आहे. जनपद आंदोलन, त्याला जनपद आंदोलन पण म्हणतो. ठीक आहे, हे जे सिव्हिल सर्व्हिस मुवमेंट आहे या पक्षाने चालवलं. सिव्हिल सर्व्हिस मुवमेंट व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, सिव्हिल सर्व्हिस मुवमेंट जे आहे या पक्षाने चालवलं फॉर पर्टिक्युलर दिस एक्झाम, किंवा हे ICSचं जे वय तुम्ही 19 पासून 21 पासून 19 केलं आहे त्याच्या विरोधात. सो हा पक्ष इंडियन असोसिएशन इथपर्यंत क्लिअर झालेला आहे का? इथपर्यंत समजलेला आहे मी काय बोललो आहे? बरं. सो आता अजून एक पॉईंट याच्याच पद्धत. आता ह्या पक्षातून खूप प्रश्न आलेले आहेत एक्झाम. ठीक आहे,
आता एक लिटननीच, लॉर्ड लिटनचीच गोष्ट चालू आहे. लॉर्ड लिटन, ठीक आहे, या लॉर्ड लिटननी आयसीएसचं एज कमी केलं हे आपण बघितलं. या लॉर्ड लिटननी एक कायदा आणला ज्याचं नाव आहे व्हर्निक्युलर प्रेस ऍक्ट. व्हर्निक्युलर प्रेस ऍक्ट. काय लिहू वर्ष? 18. वर्ष काय लिहू व्हर्निक्युलर प्रेस ऍक्टचा? सांगा पटकन मला. व्हेरी गुड. बरोबर. हा बरोबर. छान. काही लोक खूप छान आन्सर्स देऊन राहिले आहेत. खूप चांगली गोष्ट आहे. आणि काही लोकांना पहिल्यांदाच माहीत पडून राहिलं असं पण आहे. म्हणून आपल्याला सगळ्यांनाच घेऊन चालायचं आहे. ओके. सो व्हर्निक्युलर प्रेस ऍक्ट, ज्याला आपण व्हर्निक्युलर प्रेस ऍक्ट, ज्याला आपण मुस्कटी दाबायचा कायदा पण म्हणतो. मुस्कट दाबीचा कायदा पण म्हणतो आपण याला, व्हर्निक्युलर प्रेस ऍक्ट. ओके. सो व्हर्निक्युलर प्रेस ऍक्ट आहे काय नेमकं? व्हर्निक्युलर प्रेस ऍक्ट लिटननी आणला होता. त्याच काळाची सगळी टाईम चालू आहे. ठीक आहे. जेव्हा ही संघटना बनलेली तेव्हा व्हर्निक्युलर प्रेस ऍक्टच्या अंतर्गत जी आहे, जी आपली जी व्हर्निक्युलर भाषा आहे, म्हणजे जी लोकल भाषा आहे. व्हर्निक्युलरचा अर्थ काय? लोकल भाषा. तर लोकल भाषेमध्ये वर्तमानपत्र जे आहेत ते छापता येत नाही. आणि त्याच्यावर बॅन आणून टाकला या व्हर्निक्युलर प्रेस ऍक्टच्या अनुसार. ठीक आहे. लोकल लँग्वेज नॉट अलाउड. ठीक आहे. तर या व्हर्निक्युलर प्रेस ऍक्टच्या विरोधातही या पक्षाने आंदोलन चालवलं होतं. त्या पक्षाचं काय नाव आहे? इंडियन असोसिएशन. कोणता पक्ष? इंडियन असोसिएशन. सो आता बघा, मी इथे 2 आंदोलन सांगितली. आयसीएस बद्दल सांगितलं, व्हर्निक्युलर प्रेस ऍक्ट बद्दल सांगितलं. ठीक आहे. अजून एक तुम्हाला सांग, इल्बर्ट बिल बद्दल ऐकलेलं आहे? इल्बर्ट बिल काय लिहू वर्ष? इल्बर्ट बिल मध्ये इथपर्यंत कव्हर होत आहे का बोर्ड? इल्बर्ट बिल मध्ये काय लिहू? नाही होत आहे कव्हर. 18 काय लिहू इथे? 80 सांगा पटकन. इल्बर्ट बिल मध्ये काय लिहू? इल्बर्ट बिल माहिती आहे सगळ्यांना? एनीवन जो सांगू शकेल इल्बर्ट बिल का? अच्छा, इल्बर्ट बिल किसने लाया ये बता दो. इल्बर्ट बिल लाया किसने ये बता दो. रिपॉन ने कि मेयो ने? सर ये इल्बर्ट बिल क्या है, जरा इसको समझेंगे आप. सॉरी, इट इज इल्बर्ट. तो इल्बर्ट बिल को क्या है हम लोग समझें. इल्बर्ट बिल क्या था? इल्बर्ट बिलच्या अंतर्गत जी न्याय व्यवस्था आहे, न्याय व्यवस्थेमध्ये भारतीय न्यायाधीशांची नियुक्ती, आणि हे जे भारतीय न्यायाधीश आहेत, भारतीय न्यायाधीश इंग्रजांचे पण जे आहेत निर्णय लावू शकतात. इंग्रजांचे जे काही निर्णय आहेत ते भारतीय न्यायाधीश लावू शकतात. भारतीय न्यायाधीश होते असं नाही, भारतीय न्यायाधीश नव्हते. ठीक आहे. महादेव गोविंद रानडे न्यायाधीशच आहेत ना. तर हे न्यायाधीश लोक होते, पण हे भारतीयांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, ते भारतीयांचे प्रॉब्लेम बघायचे. पण आता या इल्बर्ट बिल अनुसार काय झालं होतं, इल्बर्ट कायद्यानुसार, की भारतीय न्यायाधीश जे आहेत, इंग्रजांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, इंग्रजांचे जे जे काय म्हणू शकतो आपण त्याला, जे प्रॉब्लेम्स आहेत, जे कायदे हे आहेत, काय म्हणू शकतो, खटल्यांचा जो सोल्युशन आहे ते इंडियन न्यायाधीश पण देऊ शकतील. म्हणून या इल्बर्ट बिलला जे आहे इंग्रजांनी विरोध केला होता. या इल्बर्ट बिलला जे आहे काळा कायदा म्हटलेला आहे. हा इंग्रजांचा काळा कायदा आहे. भारतीयांचा काळा कायदा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोणता आहे. भारतीयांचा काळा कायदा, रोलॅट ऍक्ट, तो भारतीयांचा काळा कायदा. हा इंग्रजांचा काळा कायदा आहे, इल्बर्ट. ठीक आहे, इल्बर्ट बिल. सो ह्या इल्बर्ट बिलच्या समर्थन केलं होतं या संघटनेने. इंडियन असोसिएशन ही जी संघटना आहे यांनी इल्बर्ट कायद्याचं समर्थन, कारण की इंडियनसाठी चांगलं आहे ना, म्हणून यांनी समर्थन केलं होतं. सो हे सर्व पॉईंट्स आहेत रिगार्डिंग इंडियन असोसिएशन. सो इंडियन असोसिएशन क्लिअर. पुढे जायचं. डन. सो इथे मी इंडियन असोसिएशनची तुम्हाला पूर्ण डिटेल जे आहे इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न केलेला आहे. सो इंडियन असोसिएशनद्वारे जे आहेत आपण बंगालमधील जे राजकीय संघटना आहेत त्यांना आपण कंप्लीट केलेला आहे. बंगालमधील जे राजकीय संघटना आहेत त्यांना कुठे ना कुठे आपण प्रयत्न केलेला आहे पूर्ण. ठीक आहे. हे काही पॉईंट्स जे तुम्हाला मी सांगितले ICS वगैरे वगैरे त्याचे व्यवस्थित आन्सर्स द्या आणि नक्की त्याच्याबद्दल थोडंसं अजून संशोधन करा. ठीक आहे. स्पून फिडिंग नको आहे. ठीक आहे. स्पून फिडिंग नको आहे. तुमच्याकडूनही चांगला जे आहे प्रतिसाद असलाच पाहिजे, लक्षात ठेवा. सो सुरेंद्रनाथ बॅनर्जींना राष्ट्रगुरू पण म्हटलं जातं, लक्षात ठेवा. सुरेंद्रनाथ बॅनर्जीला राष्ट्रगुरू पण म्हणतात. ठीक आहे. सो
इंडियन असोसिएशन ला 1886 मध्ये काँग्रेसमध्ये विलीन करून टाकण्यात, इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये विलीन झालेली आहे. लक्षात घ्या. सुरेंद्रनाथ बॅनर्जीची जी इंडियन असोसिएशन आहे ती 1886 ला काँग्रेसमध्ये विलीन करण्यात आली आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी पुढे जाऊन काँग्रेसचे खूप मोठे लीडर बनतात. ठीक आहे, मोठे लीडर आहेत. अच्छा, जहालवादी आहे की मवाडवादी आहेत सुरेंद्रनाथ बॅनर्जी? सुरेंद्रनाथ बॅनर्जी मवाडवादी व्यक्ती आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा ही गोष्ट. सो दिस इज ऑल अबाउट बंगाल. आता आपण बॉम्बे प्रोव्हिन्सकडे जाऊ. बॉम्बे प्रांतकडे पण काही संघटना सुरू झाल्या. त्याच्यापैकी एक आहे बॉम्बे असोसिएशन. ठीक आहे. दुसरी आहे पुणा सार्वजनिक सभा आणि तिसरी आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. हे काही बॉम्बेमधील महत्त्वपूर्ण राजकीय संघटना. हा, छोटे छोटे अजून संघटना असतील. ठीक आहे, पण हे जे इम्पॉर्टंट आहे त्याला आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. सो बॉम्बे प्रांतकडे जाऊया. बॉम्बे असोसिएशनची स्थापना 1852 ला झाली. स्थापना 1852 आणि संस्थापक आहेत दादाभाई नौरोजी. हे व्हेरी व्हेरी. मग काय उद्देश असेल यांचा? काय उद्देश असेल ना बॉम्बे असोसिएशनचा? दादाभाई नौरोजींनी जी बॉम्बे असोसिएशन स्थापना केली त्याची अजून काही उद्देश असेल. ठीक आहे, उद्देश काय असेल याचा? भारतीयांना नोकरीमध्ये स्थान भेटावं, मोठे मोठे पद भेटावे. ठीक आहे, इंग्रज कंपनी, ईस्ट इंडिया कंपनीची जे पद आहे, मोठे मोठे जे कंपनीचे जे पद आहे, प्रशासकीय पद, प्रशासकीय पदांमध्ये भारतीयांना पण जी आहे तिथे जी आहे जागा. त्याच्यानंतर जे विधानसभा आहेत, ठीक आहे, ज्या काही व्हाईसरॉय काउन्सिल असतील किंवा जे काही मंडळ असतील त्यावेळेस त्यामध्ये पण भारतीयांसाठी काही जागा ज्या आहेत तिथे असावी, काही जागा भारतीयांना पण भेटल्या पाहिजे. ठीक आहे, जे काही व्हाईसरॉय काउन्सिल वगैरे आहे, ठीक आहे, तर तिथे जे आहे भारतीयांना जागा भेटली पाहिजे व्हाईसरॉय काउन्सिल वगैरेमध्ये. ठीक आहे, जे काही घरं आहेत त्याच्यामध्ये भारतीयांचं नेतृत्व जे आहे झालं पाहिजे. हाऊस ऑफ लॉर्ड्स किंवा हाऊस ऑफ कॉमन्समध्ये पण भारतीयांना जागा भेटली पाहिजे. इथून त्यांची डिमांड स्टार्ट झाली. ठीक आहे, तर हे सर्व डिमांड जे आहेत ते बॉम्बे असोसिएशनने केले आणि इंग्रज अधिकाऱ्यांचं जे वेतन आहे, ते खूप हाय वेतन आहे. जे आहे हाय वेतन देतात तुम्ही इंग्रजांना, खूप मोठ्या प्रमाणात हाय वेतन देतात. तर ते जे हाय वेतन आहे ते तुम्ही बंद करा आणि थोडंसं वेतन वाढ जे आहे तुम्ही भारतीयांमध्ये करा. आणि एवढे मोठे मोठे तुम्ही खूप मोठी सॅलरी जे तुम्ही घेऊन राहिले आहेत हाय ईस्ट इंडिया कंपनीचे लोक आहेत, ते थोडंसं जे आहे ते तुम्ही बंद करा. त्याच्यावर जे आहे या संघटनेने फोकस केला होता. बॉम्बे असोसिएशन स्थापना 1852, संस्थापक दादाभाई नौरोजी. हे सर्व बॉम्बे प्रांतामध्ये याची स्थापना. तो ये आपको रिमेंबर अबाउट बॉम्बे एसोसिएशन. आगे चलेंगे, पूना सार्वजनिक सभा में चलेंगे. बॉम्बे एसोसिएशन नंतर येते पूना सार्वजनिक सभा. तर नाव जसं सजेस्ट करते आपल्याला पुना, ते ठिकाण कोणतं असेल, संघटना कुठे स्थापित झाली असेल? पुण्याला. बरोबर आहे, पुना सार्वजनिक सभा. आता पुना सार्वजनिक सभा या संघटनाची जी स्थापना जी आहे 1870 ला झालेली आहे. ठीक आहे, सो काही पुस्तकांमध्ये याला 1867 केलेलं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. महादेव गोविंद रानडे
महादेव गोविंद रानडे. आणि अजून कोण आहे त्यांच्यासोबत? त्यांच्यासोबत चिपळूणकर पण आहेत. चिपळूणकर पण आहेत. आणि अजून कोण आहे? गवा जोशी आहेत का? अजून कोण आहे त्यांच्यासोबत? येस, गणेश वासुदेव जोशी पण आहे. गणेश वासुदेव जोशी हे पण आहे. आणि या संघटनेच्या स्थापनेचं वर्ष आहे 1870. काही बुक्समध्ये 1867 पण दिलेलं आहे. ठीक आहे, काही बुक्समध्ये 1871 पण 1867 पण दिलेलं आहे. सॉरी, 1870 याचं करेक्ट जे आहे करेक्ट याचं वर्ष आहे. ठीक आहे, तर याचे प्रथम अध्यक्ष कधी विचारले जातात. ठीक आहे, भवनराव श्रीनिवास राव. भवनराव याचे प्रथम जे अध्यक्ष होते. ठीक आहे, अध्यक्ष हे तर संस्थापक आहे. संस्थापक तुम्ही म्हणतो, हे यांचे संस्थापक म्हणतो. ठीक आहे, आणि यांचे प्रत्येक अध्यक्ष जे आहे ते विचारलं तुम्हाला. भवनराव श्रीनिवासराव असं आहे. भवनराव श्रीनिवासराव हे तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, सो हे त्याचे प्रथम अध्यक्ष. 1875ला जे आहे ब्रिटिश संसदमध्ये जे आहे भारतीयांचे प्रतिनिधित्व प्राप्त झाले पाहिजे म्हणून हाऊस ऑफ कॉमन्समध्ये या संघटनेने जे आहे पत्र पण पाठवलं होतं. भारतीयांना तिथे जे आहे प्रतिनिधित्व भेटलं पाहिजे म्हणून या संघटनेने पत्र पाठवले होते. हे आयोगाने विचारलेला क्वेश्चन की कोणत्या संघटनांनी पत्र पाठवले होते हाऊस ऑफ कॉमन्सला. ठीक आहे, तर हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स, जसं आपला लोकसभा आहे आणि राज्यसभा, त्याचा हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स आहे. तिथे या संघटनेने पत्र पाठवलं होतं की बा आमच्या भारतीयांना पण जे आहे कुठे ना कुठे नेतृत्व भेटलं पाहिजे तुमच्या या गटाने. सो दिस इज ऑल यू हॅव टू रिमेंबर अबाउट पूना सार्वजनिक सभा. आणि यांनी जे आहे सरकारी कर्मचारी, शिक्षक, वकील, ठीक आहे, सरकारी कर्मचारी, ठीक आहे, सरकारी कर्मचारी जे होते सरकारी कर्मचारी, ठीक आहे, वकील, ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या सगळ्या सरकारी कर्मचारी, वकील आणि काही हद तक जमीनदार, ठीक आहे, काही हद तक जमीनदार, या सगळ्यांच्यासाठी जे यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम इंग्रजांसमोर ठेवण्याचे जे आहे इंग्रजांसमोर त्यांचे प्रॉब्लेम जे आहेत ठेवण्याचे मांडण्याचे जे आहे प्रयत्न या संघटनेने केले. पुणा सार्वजनिक सभा. सो इज दिस क्लियर? पुणा सार्वजनिक सभा. आगे चलेंगे. हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुणा सार्वजनिक सभामध्ये जमीनदार, व्यापारी वर्ग पण आहे. इथे व्यापारी वर्ग पण आहे. व्यापारी वर्ग पण, हे नाव लक्षात ठेवा. या सगळ्यांचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. शिक्षक पण आहे, वकील, जमीनदार, शिक्षक. ठीक आहे, सो दिस पॉइंट्स यू हॅव टू रिमेंबर अबाउट पुणा सार्वजनिक सभा. सो आता पुढे जाऊया. नेक्स्ट आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. तर काही विद्यार्थी असतात जे बॉम्बे असोसिएशन आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन मध्ये कन्फ्यूज होतात. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. काही विद्यार्थी असतात ते बॉम्बे असोसिएशन आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन याच्यामध्ये कन्फ्यूज होतात. बॉम्बे असोसिएशन वेगळा आहे, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन वेगळा आहे. इथे तुम्हाला भेटतील बदरुद्दीन तय्यब, इथे तुम्हाला भेटतील फिरोजशाह मेहता, आणि इथे तुम्हाला भेटतील आय थिंक केटी तेलंग असेल. सो येस, केटी तेलंग. केटी तेलंग या संघटनेची स्थापना इन द इयर 1885 वर्ष आहे. 1885 करेक्ट, यू आर राईट, 1885. ठीक आहे, या संघटनेची स्थापना झाली आहे 1885 बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. आता कोणीतरी बॉम्बे असोसिएशन आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आताच कोणीतरी मिक्स करत होतं कदाचित तुमच्या कमेंट्समध्ये. बॉम्बे असोसिएशन इज डिफरंट. ठीक आहे, ते जे आहे ते दादाभाई नौरोजीचं आहे आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन इज डिफरंट. डोंट मिक्स दिस टू ऑर्गनायझेशन. ठीक आहे, तर हे जे आहे लोकांच्यामध्ये जे आहे राजकीय विचार पसरवणे याचा उद्देश. काही वेळेस बऱ्याच वेळा उद्देश वगैरे विचारतो, लोकांमध्ये राजकीय विचार जे आहेत ते पसरवायचे, राजकीय विचार पसरवायचे हे त्याचा प्रमुख उद्देश. ठीक आहे, राजकीय विचार वगैरे पसरवायचे हे त्याचा प्रमुख उद्देश.
कालांतराने हे सर्व जे आहेत इंडियन नॅशनल काँग्रेसचे लीडर्स बनतात. कालांतराने हे जे सर्व आहेत हे INCचे लीडर्स बनतात नंतर. ठीक आहे, यांनी त्यापूर्वी जे आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन स्थापना करण्याचा प्रयत्न केला होता. तर हे काही बॉम्बे प्रांतमधील संघटना. सो बॉम्बे असोसिएशन, पुणा सार्वजनिक सभा आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन जे आहे तुम्हाला फोकस करून वाचायची गरज. इज दॅट क्लिअर? आता जाऊया मद्रास प्रांतामध्ये जाऊया आपण. कन्फ्यूज होऊन काही अर्थ नाही आहे. ठीक आहे, संशोधन पण रिक्वायरमेंट आहे, संशोधन. ठीक आहे, इतिहास कसा आहे, इतिहास हा विषय असा आहे की याच्यामध्ये बरेचसे जे आहेत कॉन्ट्रडिक्शन्स आहेत. देर आर कॉन्ट्रडिक्शन्स 100% होऊ शकते. माझे काही पॉईंट्समध्ये पण कुठे ना कुठे कॉन्ट्रडिक्शन येणार आणि याच्यामध्ये नवीन नवीन काही ना काही ॲड होत राहते. ठीक आहे, जसं माहिती पडत राहते. तर कॉन्ट्रडिक्शन्स असतातच, तारीखांबद्दल कॉन्ट्रडिक्शन्स असतात, वर्षांबद्दल कॉन्ट्रडिक्शन्स असतात. हां, यू कॅन फोकस स्टेट बोर्ड आणि CBSEची जी NCERT आहे त्याचे डेट्स जे आहेत तुम्ही जास्त ॲक्सेप्ट करू शकता. लक्षात ठेवा. पुढे जाऊया. पण ते टॉपिक्स त्यांच्यामध्ये असले पण पाहिजे, ते पण इम्पॉर्टंट आहे. कधी कधी त्यांच्या बारेमध्ये टॉपिक्स घेऊन जातो तर तो एक इश्यू होऊन जातो. ठीक आहे, तो मद्रास प्रांताकडे जाऊया आपण. मद्रास. तो मद्रासकडच्या 2 संघटना जे आहे आयोगाने विचारलेल्या आहेत. ठीक आहे, मद्रासचे जे 2 संघटना आहेत ते तुम्हाला विचारले आहेत. एक आहे मद्रास नेटिव्ह असोसिएशन, एक आहे मद्रास नेटिव्ह असोसिएशन आणि एक जे आहे हे आहे मद्रास महाजन सभा. मद्रास महाजन सभा. हे जे 2 आहेत हे इम्पॉर्टंट आहेत when it comes to मद्रास महाजन सभावर क्वेश्चन आहे 2018ला की 17ला बघून घ्या. सिव्हिल सर्व्हिस UPSC प्रिलिम्समध्ये क्वेश्चन आहे मद्रास महाजन सभा. सो ह्या संघटना मद्रासच्या संघटना, ह्या 2 संघटना आपण कव्हर करतो. सो सर्वात पहिले बघूया मद्रास नेटिव्ह असोसिएशन. मद्रास नेटिव्ह असोसिएशन. मद्रास नेटिव्ह असोसिएशनची जी स्थापना आहे ती झालेली आहे, वर्ष आहे 1852. गजलू लक्ष्मीनरसू चेट्टी. गजलू लक्ष्मीनरसू चेट्टी. आणि वर्ष आहे 1852. यांनी मद्रास प्रांतामध्ये जी आहे पहिली राजकीय संघटना चालू करण्याची प्रयत्न केली. गजलू लक्ष्मीनरसू चेट्टी. आता बॉम्बे प्रांतामध्ये पहिली राजकीय संघटना जी तुम्हाला मी सांगितली होती ती आहे बॉम्बे असोसिएशन. लक्षात ठेवायची. हे आपण क्वेश्चन एक्झाममध्ये विचारलेलं की बॉम्बे प्रांतामधली पहिली राजकीय संघटना कोणती आहे? बॉम्बे असोसिएशन. ठीक आहे, भारतामधली पहिली राजकीय संघटना कोणती? लँड होल्डर सोसायटी. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की भारतात काँग्रेसच्या पहिले जी प्रसिद्ध म्हणजे काँग्रेस स्थापना व्हायच्या पहिले सर्वात प्रसिद्ध राजकीय संघटना कोणती? तर ती आहे इंडियन असोसिएशन, सुरेंद्रनाथ पाटील. तर मद्रासमध्ये जी पहिली राजकीय संघटना ज्यांनी चालू करण्याचा प्रयत्न केला त्यांचं नाव आहे गजलू, ठीक आहे, लक्ष्मीनरसू चेट्टी. गजलू लक्ष्मीनरसू चेट्टी. सो क्लिअर आहे सगळ्यांना? गजलू लक्ष्मीनरसू चेट्टी. ठीक आहे, यांनी राजकीय संघटना बनवण्याचा प्रयत्न केला आणि आपले जे मत आहेत ते इंग्रजांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आपले जे काही राजकीय मत आहेत, ठीक आहे, त्यांचा जो काही उद्देश असेल. ठीक आहे, सो त्याच्यानंतर आपण जाऊया मद्रास महाजन सभा. ही इम्पॉर्टंट आहे. मद्रास महाजन सभाची जी स्थापना आहे ही 1884ला झालेली आहे. 1884. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 नाव लक्षात ठेवायचे. ठीक आहे, एक नाव आहे पी आनंद चार्ली. पी आनंद चार्ली. एक आहे राघवाचार्य. एम व्ही राघवाचार्य. आणि एक आहे सुब्रमण्यम अय्यर. सुब्रमण्यम अय्यर. उद्देश यांचा उद्देश तोच आहे. मॅक्सिमम
भारतीयांचं प्रतिनिधित्व वाढलं पाहिजे, भारतीयांना जे आहे सरकारी पदांमध्ये जे आहे जागा भेटली पाहिजे, भारतीयांमध्ये राष्ट्रीय प्रेम निर्माण झालं पाहिजे, हे राष्ट्रीयत्व निर्माण झालं पाहिजे, हे त्याचा प्रमुख उद्देश. ठीक आहे. मद्रास महाजन सभा, इथे आपण मद्रास मधली संघटना समाप्त केली आहे. ठीक आहे. तर मद्रास महाजन सभामध्ये हे पी आनंद चातुर, डी राघवाचारी आणि सुब्रमण्यम अय्यर हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं. तर आतापर्यंत आपण बंगाल बघितला आहे, बॉम्बे प्रोव्हिन्सेसचे बघितलेले आहेत आणि आता मद्रासचे बघितलेले आहेत. आता अजून काय आहे, अजून काही आहे. येस, कोणी सांगेल मला अजून काय संघटना राहिलेल्या आहेत? तर आता ग्रेट संघटना राहिलेल्या आहेत. कुठल्या? लंडन मधल्या. लंडन मध्ये पण संघटना बनल्या आहेत. भारतीयांनी लंडनला पण संघटना बनवण्याचा प्रयत्न केला. काय व्हेन इट कम्स टू राजकीय संघटना, राजकीय संघटना, कोणत्या राजकीय संघटना? इंडियन नॅशनल काँग्रेस बनण्याच्या अगोदर, काय इंडियन नॅशनल काँग्रेस बनण्याच्या अगोदरच्या राजकीय संघटना. पहिले कोणता प्रांत बघितला आपण? पूरा बंगाल को खंगाल झालो. ठीक है, बंगाल को पूरी तरीके से बंगाल की जो राजकीय संगठना है, ठीक है, ठीक है, रंगन नायडू पण आहे मद्रास. येस येस, ठीक आहे, यू आर राईट. ठीक आहे, रंगन नायडू पण आहे. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. तर येस, जगन्नाथ शंकर शेठ यांची पण संघटना आहे. ठीक आहे, जगन्नाथ शंकर शेठ आहेत ना, असोसिएटेड आहेत जगन्नाथ शंकर शेठ. बॉम्बे असोसिएशनमध्ये त्यांचं संघटन आहे. ठीक आहे, बॉम्बे असोसिएशनमध्ये ते दादाभाई नौरोजी सोबत आहेत जगन्नाथ शंकर शेठ. ठीक आहे, बॉम्बे असोसिएशनमध्ये जगन्नाथ शंकर शेठ आहेत. ठीक आहे, यांच्यासोबत. येस, नाउ विल गो टू लंडन. ठीक है, पहले आप बंगाल को खंगालो, बंगाल से पूरी संगठना पढ़ लो, फिर आप बॉम्बे की पूरी संगठनाएं पढ़ लो, और फिर आप जो है मद्रास की पूरी संगठना पढ़ लो, और फिर सीधा चले जाओ विदेश में. ठीक है, कहाँ? लंदन. लंदन की संघटना हम लोग पढ़ेंगे. ठीक है, तो जिस तरीके से अभी ये जे तुम्ही जे अभ्यास करून राहिले आहेत, ठीक आहे, तर तुम्ही जेव्हा हा टॉपिक वाचाल तर पूर्ण इथल्या संघटना, इथल्या संघटना, इथल्या संघटना आणि इथल्या संघटना पूर्ण कंप्लीट करून टाकायची. तेव्हा तुमचा टॉपिक कंप्लीट झाला तुमचा, तेव्हा तुमचा 1 मार्क कुठेतरी अचीव होतो. ठीक आहे, सो लंडनकडे जाऊया आपण. लंडनचे काही संघटना. सो लंडनमध्ये 2 संघटना, लंडनमध्ये 2 संघटना. एकाचं नाव आहे लंडन इंडियन असोसिएशन, लंडन इंडियन असोसिएशन, आणि एकाचं नाव आहे ईस्ट इंडिया असोसिएशन, ईस्ट इंडिया असोसिएशन. हे लक्षात ठेवायचं. एक आहे लंडन इंडियन असोसिएशन आणि एक आहे ईस्ट इंडिया असोसिएशन. ठीक आहे, सो लंडन इंडियन असोसिएशनची जी स्थापना आहे ती आहे, लक्षात ठेवा, 1865. ठीक आहे, लंडन इंडियन असोसिएशनचा प्रमुख उद्देश काय आहे? ह्या दोन्ही संघटनांचा उद्देश काय आहे? दोन्ही संघटनांचा उद्देश ॲक्च्युली कॉमन आहे. ठीक आहे, उद्देश हाच आहे की ज्या तिथली जी जनता आहे, तिथली लंडनची जी जनता आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, की हे जे ब्रिटिश लोक आहेत, हे ब्रिटिश जे अधिकारी आहेत, हे जे ईस्ट इंडिया कंपनी आहे किंवा आता ईस्ट इंडिया कंपनीनंतर आता जे तिथलं जे प्रशासन आहे, ब्रिटिश लोक जे आमच्या भारताला प्रशासित करून राहिले आहेत, ते कशा पद्धतीने आम्हाला त्रास देऊन राहिले आहे. ठीक आहे, आणि तिथले प्रॉब्लेम्स काय तिथल्या जनतेमध्ये पसरवते, म्हणजे इथल्या जनतेचे प्रॉब्लेम्स तिथल्या जनतेपर्यंत पोहोचवणे, हा त्याचा प्रमुख उद्देश आहे, या संघटनांचा प्रमुख उद्देश. ठीक आहे, भारतीय जनतेचे प्रॉब्लेम्स ब्रिटिश जनतेमध्ये पोहोचवणे, जेणेकरून ब्रिटिश जनतेचं समर्थन आपल्याला भेटेल. ठीक आहे, मग ब्रिटिश जनतेचं समर्थन भेटेल म्हणजे काय होणार? ब्रिटिश जनता अशा लोकांना निवडेल. ठीक आहे, अशा लोकांना इलेक्शन करून निवडेल जे कुठे ना कुठे भारतीयांचा चांगला विचार करेल. ठीक आहे, अशा पद्धतीने या संघटनांचा उद्देश होता लंडन इंडिया असोसिएशन. ठीक आहे, याची जी स्थापना आहे लंडन इंडिया असोसिएशन. ठीक आहे, हे पण जे आहे दादाभाई नौरोजी आहे. आणि ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना 1866 बाय दादाभाई नौरोजी. 1866 बाय दादाभाई नौरोजी. ठीक आहे, ग्रेट ओल्ड मॅन ऑफ इंडिया असं म्हणतात यांना. ठीक आहे, दादाभाई नौरोजींना ग्रेट ओल्ड मॅन ऑफ इंडिया पण म्हणतात. सो हे जे आहे हे लंडनमधल्या काही संघटना आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, लंडन इंडिया सोसायटी आणि लंडन ईस्ट इंडिया असोसिएशन. ठीक आहे, सो ब्रिटिश जनता आणि त्यांच्या संसदपर्यंत भारतीयांचे विषय पोहोचवणे. ठीक आहे, आणि 1869ला याची जी शाखा आहे ती बॉम्बेला बनवण्यात आली. हे पण लक्षात, याची शाखा, या संघटनेची शाखा जी आहे, शाखा
1869ला बॉम्बेला बॉम्बे शहरामध्ये याची शाखा उघडण्यात या ईस्ट इंडिया असोसिएशन. ठीक आहे. आणि सगळे जे भारतीयांचे जे मुद्दे आहेत, भारतीयांचे प्रॉब्लेम्स आहेत, ते जे आहेत ब्रिटिश संसदपर्यंत पोहोचवणे हा पण त्याचा एक उद्देश होता. सो इथे आपण हे राजकीय संघटना कंप्लीट केलेली आहे. इज दॅट क्लिअर? बॉम्बे असोसिएशन पासून आपण स्टार्ट केलं, बॉम्बे प्रांतातले प्रॉब्लेम्स बघितले, मग बंगाल बघितलं, मग आपण आता जे आहे लंडनपर्यंत आपण क्लिअर केलं. एनी डाऊट स्टील हिअर? असोसिएशनशी संबंधित. ओके. अजून काय डाऊट्स असेल तर विचारा. व्हेरी गुड. सो रजत, ज्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही जे आहे प्रिपेअर करत आहात. ठीक आहे. सेठिया ग्रुप बद्दल, सेठिया ग्रुपचे हॉस्पिटल्स ऐकलं होते बाबा? सेठिया ग्रुप ऑफ हॉस्पिटल ऐकलं होतं. आपण राजकीय संघटना बघतोय रोशन, आपण राजकीय संघटना बघतोय, आपण सामाजिक संघटना नाही बघतोय. भाऊदाजी लाड वगैरे जे संघटना आहेत ना, ते दुसऱ्या संघटना. आपण पॉलिटिकल पार्टीज बघतोय. आपल्या जे पॉलिटिकल पार्टीज आहेत, काँग्रेस बनण्याच्या पहिले जी पार्ट्या बनल्या त्या पार्ट्यांना आपण वाचतोय. ओके. चलो, सो सारे पॉलिटिकल पार्टीज हमने बना लिए हैं, क्लियर कर लिए हैं. अभी हम लोग जो है आगे के सब जा रहे हैं. आता आपण काँग्रेसच्या स्थापना करतो. काँग्रेसची जी स्थापना आहे त्याच्याकडे आपण करू. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, आपण आपला जो टॉपिक आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. ठीक आहे. हा पण सो याचे काही टप्पे आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे. याचे टप्पे आहेत, याचे जे स्थापनाचे जे टप्पे आहेत ना ते आपण आता बघणार. ठीक आहे. आज आपण हा टप्पाचा जो स्टार्टअप आपण घेतो. सो एक प्रशासकीय अधिकारी होता ज्याचं नाव होतं ॲलन ऑक्टेवियन ह्यूम. A.O. ह्यूम. A.O. ह्यूम जे आहे, ॲलन ऑक्टेवियन ह्यूम, हे कलकत्ता युनिव्हर्सिटीचे जे स्टुडंट्स असतात, जे ग्रॅज्युएट स्टुडंट्स आहेत कलकत्ता युनिव्हर्सिटी स्टुडंट्स, त्यांना हे एक पत्र लिहितात. ठीक आहे. त्यांचं जे पत्र आहे ते आहे 1 मार्च 1883चा. ठीक आहे. हे पत्र जे आहे ते 1 मार्च 1883. बघा, राजकीय संघटना, काँग्रेसच्या पूर्वीच्या राजकीय संघटनावर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्यांचे क्वेश्चन्स काढून ठेवा, आपण त्याला नंतर बोलू. आता तुम्ही इथे फोकस करा. ठीक आहे. टप्पा नंबर 1, पहिला टप्पा आहे काँग्रेस स्थापनेचा पहिला टप्पा. A.O. ह्यूम जो आहे ते पत्र लिहितात कलकत्ता युनिव्हर्सिटीचे आणि कलकत्ता युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना ते त्या पत्रामध्ये सांगतात की बा तुम्ही एक संघटना बनवा आणि ही संघटना जी आहे ती ऑल इंडिया असली पाहिजे आणि या संघटनेमार्फत तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते इंग्रजांपर्यंत पोहोचवा. ठीक आहे. अच्छा, हे रिटायर्ड सिव्हिल सर्व्हंट, रिटायर्ड सिव्हिल सर्व्हंट. ठीक आहे. त्यांच्याबद्दल आपण पूर्ण आपण वाचू. हे ह्यूम स्कॉटलँडचे राहणारे होते वगैरे वगैरे, ते सगळं आपण बघूच. ठीक आहे. पण आता पहिला स्टेप काय आहे? कलकत्ता युनिव्हर्सिटीचे पोरांना जे आहे ते एक लेटर लिहून आहे. कधी? 1 मार्च 1883. तर या युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी त्यांना खूप चांगला प्रतिसाद पण दिला. त्याच्यानंतर जे आहे ते पोचतात 1884ला. ते पोचतात हे अडयारला. अडयारला काय आहे? आपण ऑलरेडी वाचलेलं आहे. अडयारला काय आहे? थिओसॉफिकल सोसायटी. काय नाव आहे त्याचं? थिओसॉफिकल सोसायटी. थिओसॉफिकल सोसायटीचं हे स्टेप नंबर 1, लेटर टू द युनिव्हर्सिटी स्टुडंट्स. स्टेप नंबर 2, थिओसॉफिकल सोसायटीचे जे स्टुडंट्स आहेत, थिओसॉफिकल सोसायटीचं जे अधिवेशन चालू आहे अडयारला 1884ला. ठीक आहे. ती अडयार मद्रास जवळ, तिथे ते पोहोचले आणि तिथे जे भारतीय लीडर्स आले होते
त्यांना ते म्हणतात की चलो यार कुछ तो भी एक जो है ऑल इंडिया लेवल का संघटन आपण स्टार्ट करते हैं, ठीक आहे. तो तिथे जे जेव्हा ते पोहोचतात तर तिथे जे लीडर्स मौजूद होते त्यांचं नाव आहे दादाभाई नौरोजी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. हे लीडर्स तिथे मौजूद होते, ठीक आहे. दादाभाई नौरोजी आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी वगैरे, हे सगळे जे लीडर्स आहेत ते ऑलरेडी मौजूद आहेत, ठीक आहे. ऑलरेडी तिथे आहेत अडियाला, आणि त्यांना ते सांगतात की यार आपण एक संघटना बनानी चाहिए जो ऑल इंडिया लेवल की होनी चाहिए. सो काँग्रेसच्या फॉर्मेशनमध्ये यांचा खूप मोठा रोल आहे, ॲलन अक्युन, ठीक आहे. ही फर्स्ट स्टेप, ही सेकंड स्टेप. आणि इथे जी आहे एक जी आहे 1884ला जी आहे एक संघटना ते बनवतात, त्याचं नाव आहे, ठीक आहे, त्याचं नाव आहे इंडियन नॅशनल युनियन, ठीक आहे. काय म्हणतात ते? इंडियन नॅशनल युनियन ते बनवतात, ओके. इंडियन नॅशनल युनियन ही संघटना ते बनवून देतात, ठीक आहे. सो या इंडियन नॅशनल युनियनची जी स्थापना आहे ती ॲलन अक्युन घेऊन घेतो. आणि या इंडियन नॅशनल युनियन सर एक अधिवेशन आता भरवायचं आहे आपल्याला, ठीक आहे. या 1884लाच एक संघटना बनवून घेतात इंडियन नॅशनल युनियन. आणि या इंडियन नॅशनल युनियनचं आपण जे आहे एक जे आहे अधिवेशन भरूया. मग याचं अधिवेशन होणार असतं. कुठे होणार असतं याचं अधिवेशन? याचं अधिवेशन होणार असतं पुण्याला. इंडियन नॅशनल युनियनचं जे संघटन आहे, इंडियन नॅशनल युनियनचं जे आपलं जे सेशन आहे ते होणार होतं कुठे? पुण्याला. पण पुण्याला जे आहे काय झालं होतं? पुण्याला काय झालं होता? कॉलेरा झाला. कॉलेराची साथ पसरली, ठीक आहे. कॉलेराची साथ पसरली, ठीक आहे. इट इज नॉट प्लेग, इट इज कॉलेरा, ठीक आहे. कॉलेराची साथ पसरल्यामुळे या पुण्याचं जे अधिवेशन आहे ते कुठे चाललं जाते? बॉम्बेला, ठीक आहे. इंडियन नॅशनल युनियन, ठीक आहे. इंडियन नॅशनल युनियनचं जे अधिवेशन आहे ते कुठे चाललं जाते? ते बॉम्बेला चाललं जाते. आणि हे जे इंडियन नॅशनल युनियन आहे, लक्षात ठेवा, इंडियन नॅशनल युनियनचं जे नामकरण आहे, इंडियन नॅशनल युनियनचं जे नामकरण आहे ॲज इंडियन नॅशनल काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेस, ठीक आहे. हे नामकरण इंडियन नॅशनल काँग्रेस केलं जाते. कोणाद्वारे केलं जाते? दादाभाई नौरोजी. कोणाद्वारे केलं जाते? दादाभाई नौरोजी. स्टेप नंबर 1 कलकत्ता युनिव्हर्सिटीच्या स्टुडंट्सला लेटर. स्टेप नंबर 2 थिओसॉफिकल सोसायटीचं एक अधिवेशन होत असते अडियारला, त्या अधिवेशनमध्ये समावेश. स्टेप नंबर 3 इंडियन नॅशनल युनियनची स्थापना, ठीक आहे. आणि स्टेप नंबर 4 इंडियन नॅशनल युनियनचं जे आहे अधिवेशन पुण्याला भरवायचं. मग पुण्याला होत नाही कारण पुण्याला कॉलेराची साथ पसरली असते. मग इंडियन नॅशनल युनियनचं जे काय म्हणू शकतो आपण त्याला अधिवेशन जे आहे ते कुठे ठरवलं जाते? बॉम्बेला ठरवलं जाते. आणि त्या इंडियन नॅशनल युनियनचं नामकरण केलं जाते वाया दादाभाई नौरोजी ॲज इंडियन नॅशनल काँग्रेस. सो इज दिस क्लिअर? इथपर्यंत क्लिअर आहे सगळं? इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना कशा पद्धतीने, ही जी एक प्रोसेस आहे, ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस, ही एक प्रोसेस क्लिअर झाली आहे. सो आज आपण इथे जे आहे इथे आपण याला स्टॉप करूया आणि हा टॉपिक उद्या आपण स्टार्ट करूया, ठीक आहे. उद्याचा हा टॉपिक जो आहे इंडियन नॅशनल काँग्रेस, हा उद्या आपण टॉपिक घेऊया आणि याला विस्तारमध्ये आपण याला समजूया, ठीक आहे. सो काही पण तुमचे डाऊट्स असतील तुम्ही मला विचारू शकता कमेंटमध्ये, ठीक आहे.